युवक म्हणून या निवडणुकीकडे कसं बघताय? तर पहिल्यांदा विषय असा आहे की ग्रामपंचायत नंतर आज पहिल्यांदाच आपल्या नगरपंचायतमध्ये रूपांतर झालेलं आहे. आता सध्याला तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, तीर्थक्षेत्र आघाडी हे तिन्ही पण पॅनल आपल्या रणधुमाळीमध्ये आपापल्या प्रचारात बिझी आहेत. पण युवक म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा. या आटपाडीमध्ये युवकांना रोजगाराच्या समस्या असतील, अशा काही समस्या जाणवतात का तुम्हाला? आहेत ना. इथं रोजगारासाठी मानगंगा साखर कारखाना बंद आहे. नंतर तो चालू करायचा आहे तो. मग त्यासाठी आता भाजपशिवाय पर्याय नाही आटपाडी तालुक्याला. कारण का देशात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे कारखाना जर चालू करायचा असेल तर भाजपचा नगराध्यक्ष व्हावा. बरं, मला सांगा, 3 चेहरे मैदानामध्ये आहेत. इकडं युटी जाधव सर आहेत, रावसाहेब सागर आहेत, सौरभ पाटील आहेत. यातला कोणता चेहरा आहे तो या आटपाडीच्या वैभवात भर घालण्यासाठी काही गोष्टी आटपाडीसाठी करेल असं वाटतंय? उत्तम जाधव. का वाटतंय? सुशिक्षित उमेदवार आहेत, ते स्वतः शिक्षक आहेत. आणि त्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेवरती त्यांनी शिक्षकांच्या काम केलेलं आहे. आणि ते स्वतःचा 1,25,000 पगार सोडून ते जनसेवेसाठी आपला राजीनामा देऊन उपस्थित आहेत तिथे सर्वसामान्य माणसात. इकडे वाटतं का की एवढं चांगलं शिक्षक पदाचा राजीनामा देऊन ते राजकारणातच काय यावंसं वाटलं असेल त्यांना? जनतेची सेवा करणं हा त्यांचा एकमेव पहिला उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची सेवा करावी अशी वाटत नव्हती का? विद्यार्थ्यांची सेवा त्यांनी भरपूर वेळ केलेली आहे. 25 वर्ष त्यांनी सेवा केलेलीच आहे. पण त्यांना आता लक्षात असं आले की बाबा, आपण विद्यार्थ्यांची सेवा बास, आता आपण जनतेची सेवा करावी.